विमान दुर्घटनेत जखमी विजय रुपाणींची प्रकृती गंभीर आहे। रुपाणींची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती येते आहे। विजय रुपाणी गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि या अपघातात त्यांचा एक फोटोही काही वेळापूर्वी समोर आलेला होता आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर रुपाणींची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती समोर येते आहे। एका प्रवाशाने त्यांचा फोटो जो येतो विमानात बसलेला फोटो पोस्ट केलेला होता आणि हा त्यांचा खरं तर फोटो व्हायरल झाला आता, कारण याच विमानात ते प्रवास करत होते। आता त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं आपल्याला कळतंय, ही माहिती येते। विमान दुर्घटनेत जखमी विजय रुपाणींची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं आहे। मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, आपला प्रतिनिधी उर्वशी आपल्या सोबत आहेत। उर्वशी, विजय रुपाणींची प्रकृती गंभीर असल्याचंही कळतंय। माहिती आणि ज्या प्रकाराने हे कोसळलं आहे खूप अतिशय मोठ्या लेवलवर हे कोसळणं झालं आहे आणि म्हणूनच विजय रुपाणी आणि बरोबरच जे सगळे दुसरे यात्री होते त्या सगळ्यांची आता सध्या स्थिती जी आहे ती सिरियस आहे असं समजून येते। सध्या ह्यांची जी स्थिती आहे जे अवस्था आहे विजय रुपाणी यांची ती गंभीर आहे असं आपल्याला समजून येत आहे। माजी मुख्यमंत्री आहेत विजय रुपाणी आणि यांच्यासह 242 जण या विमानात होते। सध्या अजून जे आहे वेगळी माहिती येते आहेत। यात जे आहेत खूप सगळे विदेशी यात्री पण होते। त्यात आपण बघितलं तर 50 पेक्षा जास्त ब्रिटिश असे यात्री होते। इतकेच नव्हे तर 7 पोर्चुगीज कॅनेडियन नागरिकही समावेश। अगदी उर्वशी, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। माझ्या सहकारी अनुपमा खानविलकर आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। अनुपमाजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 170 जणांचा मृत्यू झाल्याची सूत्रांच्या हवाल्यातून आपल्याकडे बातमी येते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचीही प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय, नेमकं काय? या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण मघासपासून सांगतोय ती म्हणजे 170 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांकडून येते आहे। 242 प्रवासी या विमानामध्ये होते आणि यामध्ये 12 क्रू मेंबर्स होते, 2 को पायलट होते, पायलट आणि को पायलट असं एकंदरीत 12 जण विमानातला सगळा क्रू मेंबर्सचा स्टाफ होता। त्याचबरोबर जे प्रवासी होते त्यामध्ये आपण आत्ताच आकडेवारी पाहिली की काही ब्रिटिश नागरिक होते, कॅनेडियन होते आणि त्याचबरोबर 169 भारतीय नागरिक होते आणि या एकूण 242 प्रवाशांमध्ये आत्ता जी माहिती ताजी येते त्यानुसार 170 जणांचा मृत्यू झालेला आहे। अनेक जण जखमी आहेत, गंभीर जखमी आहेत आणि या गंभीर जखमींमध्ये एक मोठं नाव पुढे येत आहे ते म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं। विजय रुपाणी यांचा फोटो सुद्धा काही वेळापूर्वी आपण झी 24 तासवर दाखवलेला होता। या विमानामधून ते प्रवास करत होते। एका प्रवाशांनी हा फोटो घेतलेला होता। हा जो फोटो आहे तो झी 24 तासकडे पोहोचलेला होता। या विमानातून ते प्रवास करत होते। सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी झी 24 तासने दिली होती। विजय रुपाणी या विमानातून प्रवास करत होते, ते जखमी झाल्याची बातमी आपण दिलेली होती। मात्र आता त्यामध्ये आणखी एक अपडेट येते ती म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सध्या गंभीर आहेत असं कळतंय। त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं कळतंय। अत्यंत भीषण असा हा विमानाचा अपघात होता। 1:38 या विमानानं टेक ऑफ केलं आणि अगदी क्षणार्धात काही मिनिटांच्या आतच हे विमान क्रॅश झालं आणि तिथल्या नागरी वस्तीवर असलेल्या एका बिल्डिंग मध्ये पडलं। विशेष बाब म्हणजे ही बिल्डिंग तिथलं सिव्हिल हॉस्पिटल या परिसरामध्ये आहे। या सिव्हिल हॉस्पिटल मधले विद्यार्थी इथे राहत होते, तिथे काम करणारे काही कर्मचारी होते, त्याचप्रमाणे रेसिडेन्शियल डॉक्टर्सचा स्टाफ या ठिकाणी राहत होता। त्यांच्या कॅन्टीन मध्ये हे विमान पडलं, त्या इमारतीवर पडलं। विमानाचं तर नुकसान झालंच, त्या इमारतीचं नुकसान झालं आणि यामध्ये त्यामुळे आणखी गंभीर काही रुग्ण आता असण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। सर्वच प्रकारचे पथकं या ठिकाणी बचाव कार्यासाठी, मदत कार्यासाठी सकाळपासून पोहोचलेले आहेत आणि मुख्य म्हणजे गुजरात सरकारकडून सर्वतोपरी या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत। सकाळीच आपण सांगितलं होतं त्याप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्राकडून सर्वतोपरी मदत होईल असं आश्वासन दिलं होतं। स्वतः पंतप्रधानांनी अगदी पहिल्या क्षणापासून जसं दुर्घटनेची माहिती कळते तेव्हापासून या संपूर्ण अपघाताची माहिती घेतली आहे, अपडेट घेतली आहे आणि आपण काही वेळापूर्वी
मुरलीधर मोहोळ यांची सुद्धा प्रतिक्रिया पाहिलेली होती, ते सुद्धा आता अहमदाबादकडे रवाना होतात। एकंदरीतच सर्व पातळीवर आता उपाययोजना सुरू झालेल्या आहे। बचाव पथकांचं काम सुद्धा अगदी वेगात सुरू आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 2 घडामोडी पुढे येतात, ते म्हणजे 170 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती सूत्रांकडून कळते। आणखी एक यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हा मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण हा अपघात इतका भीषण होता